नमस्कार. आदरणीय डॉक्टर देवीदास पोटे यांना अमृत महोत्सवी 75व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. डॉक्टर देवीदास पोटे हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, चिंतनशील लेखक, मितभाषी आणि अत्यंत मृदू स्वभावाचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात विद्वत्ता, विनम्रता आणि परोपकार वृत्ती तसेच समाजसेवा यांचा सुंदर मिलाप आपणास अनुभवास मिळतो. संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आणि लेखनकार्य हे समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके अभ्यासपूर्ण, चिंतनशील आणि प्रबोधनात्मक आहेत. प्रगटावे परी अभ्यासुनी या संतवचनाचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून आणि विचारांतून स्पष्टपणे जाणवतो. आपण संपादित केलेला आनंदघन दिवाळी अंक मला विशेष भावला. मानवी मनाच्या अथांग गूढतेचा शोध घेण्याचा त्यातील प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. कवयित्री बहिणाबाईंच्या ओळी मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं या मनाच्या चंचलतेचं अत्यंत समर्पक वर्णन ते यामध्ये करतात. या ओळींचा आशयही या अंकामध्ये सुंदरपणे उलगडलेला दिसतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. ही समाजाभिमुख वृत्ती आपल्या कार्यातून व लेखनातून प्रकर्षाने जाणवते. तसेच संत ज्ञानेश्वरांचे वचन अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोकी या उक्तीप्रमाणे आपण साहित्य, समाजकार्य आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आनंदता आणि सकारात्मकता निर्माण केली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान आणि निरामय आयुष्य, दीर्घायुष्य लाभो. आपल्या साहित्य साधनेला अधिक उंची लाभो व सर्व मनोकामना पूर्ण होवोत. जे जे वांचील ते ते लाभो प्राणी जात. पुनश्च एकदा अमृत महोत्सवी 75व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शतायुषी भव. विकास साठे, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ. धन्यवाद.